अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील मजले गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 4,92,00,000 रुपयांच्या खर्चातून वारणा नदीवरून करण्यात आलेली ही पाणी योजना कार्यान्वित करत असताना उपसा केंद्रापासून शुद्धीकरण केंद्रापर्यंत 35 ते 40 ठिकाणी पाईपलाईन लिकेज झाली आहे। याच्या दुरुस्तीवर ग्रामपंचायतीचा 6,67,000 रुपये खर्च झाल्याने ग्रामपंचायत आर्थिक अडचणीत आली आहे। अनेक नळांना पाणीच येत नाही, याकडे अनेक वेळा मागण्या करूनही ठेकेदार व जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष देत नसल्याने सरपंचासह ग्रामस्थांनी 10 जूनला आंदोलन करण्याचा इशारा दिला। कुंभोज गावाच्या हद्दीत वारणा नदीवर दर्जेदार उपसा केंद्र उभारून नेस गावच्या हद्दीत 0.50 दशलक्ष लिटर क्षमतेचं बंदिस्त जलशुद्धीकरण केंद्र आणि मजले गावामध्ये तलावाशेजारी 1,16,000 लिटर क्षमतेची 12 मीटर उंचीची साठवण टाकी उभारून गावातील सर्व ग्रामस्थांना नळाद्वारे पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनी आणि गावागावांतर्गत वितरण नलिका टाकायची यासह अन्य कामांचा यामध्ये समावेश आहे। ही सर्व कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घालून दिलेल्या नियमांनुसार ठेकेदारांनी करायची असून यावर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा अभियंता यांनी नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे। ही पाणी योजना करण्यासाठी शासनाने 4,92,00,000 रुपयांचा निधी दिला। पाणी योजना कार्यान्वित करत असताना सुमारे 35 ते 40 ठिकाणी लिकेज झालं। एअर व्हॉल्व्हला गळती लागली आहे। शुद्धीकरण केंद्राजवळ वॉश आरलेला आहे। संरक्षण भिंतीखालची माती वाहून गेली आहे। शुद्धीकरण केंद्राच्या स्लॅबला गळती लागली आहे। सोलरचे काम अपुरं आहे। उभारलेल्या पॅनलमधून फक्त एकच युनिट विजेची निर्मिती झाली। लोकांना जोडून दिलेल्या अनेक नळांना पाणीच येत नाही, तर उर्वरित नळांना पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही। पाईपलाईन करताना गावातील रस्ते, पेव्हिंग ब्लॉक, कॉन्क्रीट रस्ते उकरले आहेत, ते ठेकेदाराने केलेले नाहीत। यासह अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। याबाबत जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता, तालुका अभियंता यांच्याकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा अधिकारी, संबंधित ठेकेदार विजयकुमार भिसे लक्ष देत नसल्याने सरपंच मधुमती पाटील, ग्रामपंचायत सदस्य आनंदप्पा सनदी व ग्रामस्थांनी 10 जूनला हातकणंगले पंचायत समिती येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।